नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हवाल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. या गंभीर आरोपानंतर भाजपाच्या नेत्यांनी श्याम मानव यांना प्रत्युत्तरही दिलंय. पण वाद इतकाच नाही. सामाजिक आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ चालवत असताना मानवांनी राजकीय आरोप कुणासाठी केले, ते राजकीय नेत्यांचे बाहुले ठरले आहेत का, अशा प्रकारचे आरोप सुद्धा झालेले आहेत. आता मुद्दा आपला असा आहे, चर्चेचा विषय मुख्य असा आहे की श्याम मानवांनी राजकीय भूमिका घ्यावी का आणि त्यांची राजकीय भूमिका ही वादात सापडलेली आहे का, या विषयावर आपण चर्चा करण्यासाठी नागपूरहून ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि सोबत चंद्रकांत जटाले ज्येष्ठ पत्रकार आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते सुद्धा आहेत ते, आणि सोबत आणखी काही पत्रकार आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. या वादानं आणखी उचल यासाठी खाल्ली की लोकमतचे माजी संपादक आणि आता ते पत्रकारितेत तसे सक्रिय नाहीत, त्यांचा एक लेख गजानन जानमोरेंचा फेसबुक वरती प्रसिद्ध झाला. तो त्यांनी व्हायरल सुद्धा केला व्हॉट्सअप ग्रुप मधून, आणि मानवांचा त्यांनी प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. जानमोरेंच्या लेखानंतर चंद्रकांत जटाले यांचाही लेख फेसबुकवर प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यांनी जानमोरेंचा प्रतिवाद केलेला आहे. प्रतिवाद अशा पद्धतीचे सातत्यानंतर आपण जातोय ज्येष्ठ पत्रकार विनोद देशमुख यांच्याकडे. विनोदजी, राजकीय भूमिका श्याम मानवांची आपल्याला पटते का? लवकर तो डिस्टर्ब करत होत आहे मला. मनोजजी पोहोचतोय प्रश्न की मानवांची राजकीय भूमिका आपल्याला पटते का? नाही, मानवांनी राजकीय भूमिका घ्यावी की नाही या प्रश्नाचं उत्तर राजकीय भूमिका घेण्याचा त्यांना एक नागरिक म्हणून पूर्ण अधिकार आहे. फक्त या प्रकरणामध्ये झालं असं आहे की त्यांनी राजकीय भूमिका म्हणजे मतप्रदर्शन केलेलं नाही. त्यांनी एका माजी मुख्यमंत्र्यावर, विद्यमान मुख्यमंत्र्यावर गंभीर प्रकारचा आरोप केलेला आहे. आणि हा मला असं वाटतं की राजकारण बाह्य जे कार्यकर्ते असतात किंवा समाजामध्ये ज्यांना एका विशिष्ट कार्याचे पुढारी म्हणून ओळखलं जातं, अशा लोकांनी राजकारणामध्ये केलेला हा हस्तक्षेप मानतो मी, आणि तो अधिकार मानवांना नाही असं माझं मत आहे. अच्छा, आणि या संदर्भात गजानन जानमोरेंचा सुद्धा एक लेख आलेला आहे, आणि मगाशी बोलता बोलता आपण सांगितलं की आपणही एक लेख लिहिलेला आहे, पण तो प्रसिद्ध व्हावयाचा आहे. आरसा आपला स्तंभ आहे, त्यात तो प्रकाशित होणार आहे. आता चंद्रकांत जटाले यांनी सुद्धा वेगवेगळी भूमिका आपली मांडलेली आहे. अविनाश दुधे ज्येष्ठ पत्रकार अमरावतीहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या संपूर्ण वादावर आपली काय प्रतिक्रिया आहे अविनाशजी? माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. चंद्रकांत जटाले, आपण मांडावी. माझा आवाज पोहोचतोय चंद्रकांत जटाले? हा, पुन्हा एकदा प्रश्न तुमचा काय आहे, मला आवाज आला नाही व्यवस्थित. मूळ मुद्दा असा आहे की जो वादाचा मुद्दा आहे की ही मानवांची, श्याम मानवांची राजकीय भूमिका आहे की ही संविधानाला धरून आहे की ही सामाजिक आहे. आपली प्रतिक्रिया या संदर्भात काय या वादावर, की आपण फेसबुकवर मांडली, पण आपण आता चर्चेत सहभागी झालो. मला असं वाटते की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला म्हणजे राजकीय भूमिका घेण्याचा अधिकार आहे, असते प्रत्येकाची. तो जरी कोणीही कितीही म्हणत असला की मी राजकारणाशी संबंधित नाही किंवा मला राजकारण आवडत नाही, पण एक मनातून काहीतरी त्यांची प्रत्येकाची भूमिका असते. आणि जर या देशातल्या राज्यकर्त्यांनी म्हणजे प्रश्न कोणाला विचारायचे तर सरकारला, जे सत्तेत लोक बसले त्यांना,
मग त्यांच्या जर काही गोष्टी आपल्याला पटल्या नाहीत, काही गोष्टी आवडल्या नाहीत, तर त्याबद्दल मतप्रदर्शन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहेच. तसंच श्याम मानवांनी मतप्रदर्शन केलं आहे. त्यांना काही गोष्टी आवडल्या नाहीत आणि त्यांचं स्पष्ट असं म्हणणं होतं की त्यांच्या जर मुलाखती बघितल्या तर आपल्या असं लक्षात येईल की जे काही राजकारणाची पातळी घसरून राहिली आहे महाराष्ट्राच्या, म्हणजे राजकारणात भाषेची सुद्धा पातळी घसरली आहे आणि राजकारणाची सुद्धा पातळी घसरली आहे. ही पातळी घसरू नये, अशा प्रकारचं सुळाचं राजकारण या ठिकाणी होऊ नये असं श्याम मानवांची भूमिका आहे आणि मला ती योग्य वाटते की कोणीतरी बोललं पाहिजे. सामान्य माणसाची दखल तसं कोणी घेत नाही. पण राजकारणी जर विरोधी पक्ष जर बोलत नसेल, विरोधी पक्ष जर सक्षमपणे आपली सर्वसामान्यांची भूमिका मांडत नसेल, तर कोणीतरी सामाजिक कार्यकर्त्यांनी ही भूमिका मांडली पाहिजे. हा, बोलणं संपलंय का? हो, श्याम मानवांनी ती मांडली आहे भूमिका. बरं, प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा मी सांगतो की 4 प्रतिज्ञा पत्र आणि असा हा सगळा वाद आहे. मानवांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुतीच्या विरोधात ज्या म्हणून काही सभा घेतल्या त्यांनी ती भूमिका घेतली आणि तीच त्यांची भूमिका विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा आहे. आता त्या भाषणांमध्ये सुद्धा श्याम मानवांनी हे सगळे मुद्दे बोलून दाखवले होते, पण तेव्हा एवढा वाद झाला नव्हता. आता झालंय काय की मानवांनी पत्रकार परिषदेमध्ये वेगळ्या संदर्भात भूमिका घेतली आणि पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ओघाओघाने त्यांनी भाष्य केलंय. पण हे भाष्य, त्यात केलेले आरोप हे खूपच चर्चेत आलेले आहेत. 4 यातले महत्वाचे मुद्दे आहेत. यात असं म्हटलं गेलेलं आहे की एक व्यक्ती आला जो फडणवीसांनी पाठवला आणि तो मिरजवरून आला आणि या व्यक्तीने 4 ॲफिडेव्हिट्स अनिल देशमुखांकडे पाठवले आणि त्यात 4ही ॲफिडेव्हिटवर अनिल देशमुखांना सह्या करण्यासाठी सांगितलं आहे आणि जर त्यांनी सह्या केल्या तर ईडीच्या कारवाईपासून त्यांचा बचाव होऊ शकतो असं म्हटलेलं आहे. आता याला कुठले पुरावे किंवा आणखी काही गोष्टी पुढे आलेल्या नाहीत, पण श्याम मानवांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हवाल्यानं जे काही आरोप केले त्याला मात्र अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की जर मानव मला ओळखतात, मी मानवांना ओळखतो, तर मानवांनी माझ्या सोबत बोलून या आरोपांची खातरजमा करायला पाहिजे होती आणि त्यानंतर हे आरोप करायला पाहिजे होते. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर अनिल देशमुखांना बोलावलं आणि पैसे गोळा करायला सांगितलं, अशा पद्धतीचा हा एक पहिला आरोप आहे. दुसरा, आदित्य ठाकरेंनी दिशा सालेंवर बलात्कार करून हत्या केली आणि याही प्रतिज्ञापत्रावर देशमुखांनी सही करावं असं म्हटलेलं आहे. तिसरा आरोप आहे अनिल देशमुखांनी बेकायदेशीर बांधकामं केली. म्हणजे अनिल देशमुखांनी नव्हे, सॉरी, अनिल परब यांनी बेकायदेशीर बांधकामं केली. या एका प्रतिज्ञापत्रावर सुद्धा सही हवी आहे अनिल देशमुखांची असं त्या व्यक्तीनं सांगितलं. चौथा आरोप आहे की अजित पवारांनी देवगिरी बंगल्यावरती शासकीय निवासस्थानी ज्यावेळी पार्थ पवार त्यांचे पुत्र तिथे उपस्थित होते त्यावेळी गुटखा विक्री करणाऱ्यांकडून इतके पैसे गोळा करा असं म्हटलेलं होतं. तर हा सुद्धा एक आरोप आणि त्या आरोपावर अनिल देशमुखांची सही हवी होती गृहमंत्री या नात्यात. आता दबाव इतका होता देशमुखांवरती की देशमुखांनी आत्महत्या केली असती असं श्याम मानवांनी देशमुखांचा हवाला देत म्हटलेलं आहे. आता मुद्दा असा आहे की या संपूर्ण प्रकरणावर वाद झाला आणि त्यानंतर मानवांची भूमिका योग्य की अयोग्य असा एक वादाचा दुसरा एपिसोड सुरू झाला, तो सोशल मीडियावर, आणि या संदर्भात आपण ही चर्चा करतोय. म्हणून 4 महत्वाचे प्रतिज्ञा पत्राच्या संदर्भातले आरोप हे मला पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगावे वसे वाटले. मी फक्त माझ्या सहकार्याला विनंती करतोय की विनोद देशमुख आणि चंद्रकांत झटाले यांच्या व्यतिरिक्त आणखी 2 पाहुणे आपल्यासोबत अविनाश पाठक आणि अविनाश दुधे. अविनाश पाठक मी यांना प्रश्न विचारतोय, अविनाश दुधे यांना प्रश्न विचारतो. पाठक जॉईन होणारच आहेत, ज्येष्ठ पत्रकार नागपूरहून. अविनाश दुधे, आपली काय भूमिका या संदर्भात? मानवांची भूमिका आपल्याला पटते का, किंवा मानवांनी केवळ सामाजिक चळवळीच्या संदर्भातच भाष्य करायला पाहिजे, राजकीय भाषण त्यांनी करू नये? आवाज येतोय मनोज? आवाज येतोय का? हा, माझा आवाज येतोय. आपलाही आवाज येतोय.
हा मनोज, परवापासून जो विषय महाराष्ट्रात सुरू आहे की श्याम मानवांनी राजकीय भूमिका घ्यावी की नको. मुळातच मानवांनी ही जी नागपूरच्या पत्रकार परिषदेची भूमिका जाहीर केली ती नवीन नाही. लोकसभा निवडणुकी दरम्यान श्याम मानवांनी महाराष्ट्रात 36 सभा घेतल्या आणि या 36 सभांमध्ये देवेंद्र फडणवीसांवर हे आरोप केले. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही क्षेत्रातला कार्यकर्ता असेल, सामाजिक क्षेत्रातला असेल, सांस्कृतिक क्षेत्रातला असेल, देशात किंवा राज्यात अतिरेक होत असेल. म्हणजे मी उदाहरण देतो, इंदिरा गांधीजींनी जेव्हा 1977 मध्ये आणीबाणी जाहीर केली तेव्हा काँग्रेसचे आणि समाजवादी अनेक कार्यकर्ते जे काँग्रेसच्या विचारधारेशी दविक असणारे आहे त्यांनी इंदिरा गांधीच्या अतिरेकाबद्दल अतिशय दोरकसपणे आवाज उठवला. जयप्रकाश दाराने स्वतः राजकारणात होते, पण जयप्रकाश दारांना राजकारणापेक्षा समाजकारणी अधिक होते. जयप्रकाश दाराजींचे आणि इंदिराजींचे कौटुंबिक संबंध होते. जयप्रकाशजी इंदिराजींना इंदू म्हणायचे, पण इंदिराजींचा अतिरेक जेव्हा वाढला तेव्हा जयप्रकाश दारांनी अतिशय ताकदीनं इंदिराजी विरुद्ध बोलायला लागले होते. त्या काळात जर उदाहरणं तपासली तर अनेक मोठमोठे सामाजिक कार्यकर्ते जे काँग्रेसचे समर्थक होते, जे काँग्रेसच्या विचारसरणीचे जवळचे होते, त्यांनी सुद्धा अतिशय ताकदीनं काँग्रेसवर टीका केली, इंदिरा गांधींवर टीका केली. त्यामुळे देशात जेव्हा जेव्हा लोकशाहीचा गळा घोटला जातो, अतिरेक केला जातो, दडपशाही घेतली जाते, सामान्य माणसाचा आवाज दडपला जातो, तेव्हा तेव्हा कुठल्याही क्षेत्रातले कार्यकर्त्यांना त्याविरुद्ध ताकदीनं बोललं पाहिजे. आणि श्याम मानवांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान हेच केलं. आणि आताही ती भूमिका जी घेतली ती देवेंद्र फडणवीसांची वैयक्तिक भूमिका नाही. म्हणजे लोकसभा निवडणुकी दरम्यान शिंदे सेनेचे रवींद्र वायकरांनी सांगितलं की माझ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली होती, माझ्यावर इतके दडपण होते, ते खासदार म्हणून निवडून आले 48 मतांनी, पण त्या अगोदरच्या त्यांच्या मुलाखती जर आपण वाचल्या तर त्यांनी सांगितलं की माझ्यावर प्रचंड दडपण होतं. आता अजित पवारांबद्दल जी कहाणी येते की अजित पवार का गेले, अजित पवारांवर दडपण होतं की तुमच्या बहिणी, तुमचं कुटुंब, त्याच्या सगळ्यांच्या चौकशी लावी, तुम्ही शरद पवारांना बरबाद करत आम्हाला मदत करा. आणि या पद्धतीनं जर सुराचं राजकारण कोणी करत असेल, सगळ्यांना संपवायला निघत असेल, तर तो श्याम मानवच नाही, सर्व क्षेत्रातल्या सुजात कार्यकर्त्यांनी, माणसांनी त्याविरुद्ध भूमिका घेतली पाहिजे. आणि ती राजकीय ठरत नाही. जेव्हा या देशात आपण सगळेजण स्वतःला लोकशाही प्रेमी म्हणतो, लोकशाहीचे रक्षण करतो, संविधान प्रेमी म्हणतो, त्या संविधान आणि लोकशाही जेव्हा धोक्यात येत असेल तेव्हा केवळ मानव नाही, सगळ्या क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी बोललं पाहिजे. आणि त्याला मी व्यक्तिद्वेष म्हणत नाही की त्याला राजकीय आणि तुमच्या हस्तिरंती मनोरथ राहण्यात काय अर्थ आहे. म्हणजे मी जर एखाद्या क्षेत्रात काम करत असेल आणि मी भूमिकाच घेत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मानवांबद्दल जे गेल्या 2 दिवसापासून जे चुकीचे आवाज पसरवले जात आहे ते मला अतिशय निषेधार्ह वाटतं. मानवांनी भूमिका घेण्यात काही चुकीचं आहे आणि मानव कधीही कोणत्याही व्यक्तीबद्दल, कोणत्याही संघटनेबद्दल कधी देशाची भूमिका घेताना मला त्याच्या 40 वर्षाच्या सार्वजनिक जीवनात आढळलं नाही. अच्छा, कारण आपण या बाजूला 2 पत्रकार आहेत आणि त्या बाजूला विनोद देशमुख आणि प्रकाश पाठक यांचा सुद्धा आपण संपर्क त्यांच्याशी करतो. काही तांत्रिक अडचणी उद्भवलेल्या आहेत, त्यावर मात करून पुन्हा एकदा आपण त्यांना जोडून घेऊ. विनोद देशमुख जी, मला फक्त मतं जाणून घ्यायची आहेत. या सगळ्या मुद्द्यावरती आपलं अत्यंत विस्तारानं आपण बोलू शकता. मी सुरुवातीलाच सांगितलं की नागरिक म्हणून, कार्यकर्ता म्हणून कुठल्याही गोष्टीवर मतप्रदर्शन करण्याचा अधिकार माझ्या एवढाच श्याम मानव यांनाही आहे. श्याम मानव माझेही 40 वर्षापासूनचे मित्र आहेत, परम मित्र आहेत. मी त्यांना जवळून ओळखतो. परंतु परवाचं प्रकरण थोडं वेगळं वाटावं असं आहे. हा फक्त अभिप्राय नाही, हे केवळ मतप्रदर्शन केलेलं नाही, यात काही गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. आणि मग माझ्यासारख्या एका साध्या सामान्य वाचकाला असा प्रश्न पडतो की ही इतकी आतली माहिती मानवांना कुठून मिळाली. मानवांचं जे सामाजिक कार्य आहे ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आहे, ते अतिशय उत्तम आहे आणि त्याचा पत्रकार म्हणून मी सतत पाठपुरावा केला आहे. याला मानव स्वतः साक्षी आहे. परंतु माझ्यासारख्याला आज हा प्रश्न पडला की अचानक मानवांना इतकी आतली माहिती कुठून मिळाली. त्याच्यावरून एक सर्वसामान्यांमध्ये असा संशय निर्माण होऊ शकतो की ही हितसंबंधियांनी त्यांना ती पुरवली आणि पुरवलेल्या माहितीच्या आधारावर जर ते मतप्रदर्शन करणार असतील तर तो राजकारणातील ती ढवळाढवळ ठरेल असं माझं मत आहे. आणि मानवांना राजकारण करण्याचा पूर्ण अधिकार आहे घटनेप्रमाणे. त्याच्यामुळे मानवांना जर भविष्यात राजकारणच करायचं असेल तर ते प्रत्यक्ष राजकारणाच्या आखाड्यात उतरून असे आरोप प्रत्यारोप करू शकतात.
त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. परंतु परवाच्या प्रकरणामध्ये ॲफिडेव्हिट्स त्याचे हे त्यांच्याकडे गेले, ते यांच्याकडे गेले, ही जी माहिती आहे ही पुरवून त्यांच्या तोंडून ती वदवून घेण्यात आली अशी शंका अनेकांना आहे. आणि यातून जसं लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं की एक नॅरेटिव्ह सेट केला गेला संविधान बदलाचा, मुस्लिमांबद्दलचा. अशाच पद्धतीचा एक नॅरेटिव्ह येत्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सेट करण्याचा हा सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांचा प्रयत्न आहे की काय, अशी शंका घेण्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये जागा आहे. मानवांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी माझ्यासारख्याला कुठलाही आक्षेप नाही, हे मी आधीच क्लिअर करू इच्छितो. परंतु ज्या पद्धतीनं त्यांच्याकडनं ही विधानं आली त्यात काहीतरी काळाबेरा तर नाही ना, आणि हे राजकीय डावपेचाचा भाग तर नाही ना, आणि एका विशिष्ट आघाडीचे मानव हे बाहुले तर होत नाही ना, अशी आमच्यासारख्या त्यांच्या मित्रांना शंका येते. म्हणून त्यांच्या या मतप्रदर्शनावर आमचा आक्षेप आहे. ते साधं मतप्रदर्शन नाही, याच्यावर या माझ्या म्हणण्यावर मी अजूनही ठाम आहे. खटाले आणि अविनाश दुधे यांच्यासाठी सुद्धा आहे की ज्या राजकारण्यांच्या संदर्भात आपली वक्तव्य असतात किंवा ज्याची कड आपण घेतो, बाजू घेतो, ते राजकारणी सुद्धा किंवा कुठलाच राजकारणी जो इतकी वर्ष सक्रिय राजकारणात आहे तो काही स्वच्छ नसतो. त्याचं राजकीय आयुष्य सुद्धा काही स्वच्छ नसतं. बक्कळ पैसा राजकारणातनं त्यांच्याकडे सुद्धा आला असतो आणि मग अशा राजकीय नेत्यांची बाजू घेत असताना तुमची सामाजिक जी काही भूमिका आहे किंवा समाजकारणामध्ये, चळवळीमध्ये तुम्ही जी काही भूमिका मांडत असतात तिला बाधा येत नाही का, हा प्रश्न माझा चंद्रकांत झटाले यांच्यासाठीचा आहे. मला असं वाटत नाही की सामाजिक जी भूमिका आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम 1982 सालापासून ते करतात. त्यांनी आजपर्यंत कधी राजकारणात स्पष्टपणे एवढी भूमिका आणीबाणी नंतर घेतली नाही. आज त्यांना असं काय जाणवलं, त्यांना असं काय वाटलं की आपण आता राजकीय भूमिका घेतली पाहिजे, हे आपण एकदा समजून घेतलं पाहिजे की आज देशात आपलं काय सुरू आहे काय नाही. आता मी पहिले विनोदजींनी आता जे प्रश्न विचारले एक दोन त्यांचे पण उत्तर मला द्यायचे आहेत या निमित्ताने, की त्यांनी म्हटलं की मानवांना ही माहिती कुठून मिळाली असा आमच्या सारख्यांना प्रश्न पडलाय. तर मानवांनी सरळ सांगितलंय की मला अनिल देशमुखांनी हे सांगितलंय आणि अनिल देशमुखांनी त्याला दुजोरा दिलाय की माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत आणि मीच मानवांना सांगितलं जे काही आहे ते तसं घडलंय सगळं माझ्यासोबत. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे मानवांना ही माहिती कुठून मिळाली हे महत्वाचं आहे की ते आरोप महत्वाचे आहेत. त्या आरोपांवरती फडणवीसांकडून उत्तर अपेक्षित होतं की फडणवीसांनी असं सांगायला पाहिजे होतं की हे आरोप खोटे आहेत, असं काही कधी झालं नाही. पण ते न बोलता फडणवीस सांगतात की अनिल देशमुखांचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत आणि ते ठाकरेंबद्दल आणि पवारांबद्दल काय बोलले याचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत पेनड्राईव्ह मध्ये. ठाकरेबद्दल आणि पवारांबद्दल अनिल देशमुख काय बोलले हा मुद्दाच नाही आहे. मुद्दा आहे अनिल देशमुखांवरती फडणवीसांनी दबाव आणला की नाही, हा मुद्दा आहे. पण तो मुद्दा भरकटवण्यासाठी फडणवीस विषय दुसरीकडे नेतात आणि वरून त्या स्पष्टीकरण देण्याऐवजी ते उघड उघड धमकी देतात की मी कधी कोणाच्या नादाला लागत नाही आणि लागलं तर मी काही सोडत नाही. म्हणजे याला आपण काय समजायचं. आणि श्याम मानवांना जर का राजकारणात जायचं असतं, श्याम मानवांना अनेक संधी आल्या. जर असं कोणाला वाटत असेल की श्याम मानवांना संधी कधी मिळाल्या नाही तर ते रामदासजी आठवले साहेब जे आहेत रिपाईचे त्यांच्यासोबत आपण बोलू शकता, त्यांच्याकडून कन्फर्म करू शकता की श्याम मानवांना विधान परिषदेची ऑफर असताना त्यांनी घेतली नाही. त्यांना राजकारणात जायचं असतं त्यांनी आतापर्यंत एखाद्या पक्षात प्रवेश केला असता आणि कोणताही पक्ष त्यांना जर प्रवेश त्यांनी म्हटलं की मला या पक्षात प्रवेश घ्यायचा होता, आम्हालाही खात्री आहे की कोणताच पक्ष नाकारणार नाही. स्वच्छ प्रतिमा आहे त्या माणसाची तेवढी. पण आज जी ते भूमिका घेऊन राहिले ती भूमिका यासाठी की या देशातलं संविधान धोक्यात आलंय,
इथं हुकुमशाही पद्धतीनं आणि सुडाचं राजकारण सुरू आहे. आता तुम्ही जे 4 आरोप वाचून दाखवले, म्हणजे तुम्ही असं बघा की राजकीय डावपेच अगोदरही व्हायचे महाराष्ट्रात. असं नाही की हे पहिल्यांदा होत आहे सगळं काही म्हणून. पण मागच्या काही 1-2 वर्षात ज्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडी घडल्या, अशा प्रकारच्या घडामोडी, एवढं सुडाचं राजकारण आजपर्यंत या देशात कधी घडलं नाही. आणि तुम्ही जे आरोप 4 वाचून दाखवले, त्यातल्या 2 आरोपांमध्ये असं आहे की ठाकरेंवरती आरोप आहे, ठीक आहे, ठाकरेंना अडकवायचं आहे, पण ठाकरेंच्या मुलालाही अडकवायचं आहे. अजित पवारांना अडकवायचं ठीक आहे, पण अजित पवारांचा मुलगाही अडकला पाहिजे त्याच्यात, की पारस पवारही सोबत होता असं त्याच्यात तुम्ही ऍफिडेव्हिट करून घ्या. म्हणजे असं एवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण आजपर्यंत या देशात महाराष्ट्रात कधी झालं नाही. आणि आपण सर्व सिनियर मंडळी आहात, या देशातलं राजकारण आणि राजकारणाची भाषा बघा, की एका ठिकाणी राजकारणी आपल्या इथं असं बोलतात की भिकारचोट सुप्रिया सुळे, बायल्या उद्धव ठाकरे किंवा नितेश राणेंचे तर आता मी इथं शब्द ऑनस्क्रीन आपण घेऊ शकत नाही, सगळेजण बघत आहे, एवढे घाणेरडे शब्द ते वापरतात. किंवा मुनगंटीवारांनी जो प्रचाराच्या सभेदरम्यान त्यांनी शब्द वापरले की सख्या भावा बहिणीला एका खाट्यावर झोपवणारे हे काँग्रेसवाले. म्हणजे ही राजकारणाची भाषा पहा तुम्ही. अशी भाषा या महाराष्ट्रात अगोदर कधीच नव्हती. म्हणजे राजकीय भाषेची पातळी एवढ्या खाली कधी घसरली नाही आणि राजकारणाची पातळी एवढी कधी घसरली नाही. अगदी बरोबर. आणि ह्या गोष्टी घडत असताना जर एखाद्या माणसाला त्या हो मी अविनाश दुधे यांच्याकडे जातो, ज्येष्ठ पत्रकार. मला सांगा अविनाशजी, सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तींची राजकीय लोकांच्या बाबतीत नेत्यांबाबत अत्यंत वेगळी मतं असतात. भ्रष्टाचाराचा मुद्दा असतो, बक्कळ पैसा कमवण्याचा मुद्दा असतो आणि शिवाय अत्यंत वेगवेगळ्या कृत्या करत आपलं राजकारण यशस्वी किंवा पुढे दामटण्याचा ते प्रयत्न करतात. अशा पद्धतीचा आरोप आपण इतर वेळी करत असतो. मग आजच्या घडीला जर आपण एखाद्या नेत्याची कड घेत असू किंवा बाजू घेत असू, त्यावेळी हा मुद्दा पुन्हा एकदा आपल्याला लक्षात घ्यावा लागणार नाही का, अशा पद्धतीची चर्चा सुद्धा ही समाजामध्ये सुरू आहे. मग मानवांनी अनिल देशमुखांचा हवाला करत फडणवीसांवरती जे काही आरोप केले, ते अनिल देशमुख सुद्धा पूर्ण साधन सुचिता बाळगणारे नेते आहेत का? मग अशा व्यक्तींची आपण बाजू घेऊन काय साधलं, अशा पद्धतीची ही चर्चा आहे. त्यावर मला तुमचं उत्तर हवंय. मनोज, तू जे मुद्दे उपस्थित केले ते बरोबर आहे. म्हणजे अनिल देशमुख फार पांढऱ्या स्वच्छ इमेजचे नेते अशातला भाग नाही. मला एक जरा वेगळा मुद्दा उपस्थित करायचा आहे. देवेंद्र फडणवीस हा नेता 1919 पूर्वीचे देवेंद्र फडणवीस आणि 2019 नंतरचे देवेंद्र फडणवीस हे 2 वेगळे नेते आहेत. म्हणजे परवा नागपूरमध्ये आम्ही काही पत्रकार मित्र बसलो असताना आम्ही सगळी चर्चा करत होतो की आम्ही सगळे देवेंद्र फडणवीसांचे अतिशय चाहते. वैचारिक विरोध असतानाही देवेंद्र फडणवीस हा अतिशय अभ्यासू नेता, सर्वांना सामावून घेणारा नेता. म्हणजे ज्या जादूटोना विधेयकाची वारंवार चर्चा होती, त्या जादूटोना विधेयकाला देवेंद्र फडणवीसांनी समर्थन दिलं. एवढंच नव्हे तर देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे भाजपमधले 2 अतिशय संबंधच नेत्यांनी या विषयात श्याम मानवांनाही केलं. असं असताना देवेंद्र फडणवीस सारखा नेता 2019 पासून बदलला का, सुडाचं राजकारण का करतोय, हा मोठा महाराष्ट्रासमोरचा गंभीर प्रश्न आहे. मी स्वतः अनेक वर्ष पत्रकारितेत आहे. मी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय संघाच्या विचारसरणीचा मी विरोधक आहे. तरीही देवेंद्र फडणवीसांचा आणि गडकरींचा मी चाहता यासाठी असतो की या माणसांनी विकासाचं राजकारण केलं. विदर्भाच्या अनुसूचितेच्या विषयाने दोघं अतिशय ताकदीने लढले, मी अनेकांना सांगतो. आणि यासाठी पुरोगामी वर्तुळात आमच्यावर टीका होती. याविषयी इथे एक गोष्ट मला सांगितली पाहिजे मनोज, की मानव हे संघाचे पिल्लू अशी चर्चा पुरोगामी वर्तुळात होते. म्हणजे विनोदजी देशमुख इथे बसले आहेत. विनोदजींना माहित आहे की मानवांच्या पत्रकारितेची कारकीर्द तरुण भारतमध्ये त्याचा स्तंभ चालायचा. आणि दिबा गुमरे आणि मागो वैद्य यांनी माझ्या आयुष्यात किती निर्णायक रोल आहे. म्हणजे मी साऱ्या बुवा महाराजांवर, हिंदू धर्मातल्या अनिष्ट प्रथांवर बोलायचो, लिहायचो. असं असताना दिबा गुमरे आणि मागो वैद्य सारखी माणसं अतिशय ताकदीने माझ्या पाठीशी उभं राहायचे. हे श्याम मानव अतिशय वेगवेगळी कृतज्ञतापूर्ण नमूद करतात. देवेंद्र फडणवीसांचे वडील मी बोलतो हा तुमच्यासोबत काम केलं. तेवढा खुलासा करू लागतो. मानव माझ्या बरोबर तरुण भारत मध्ये होते, सहकारी होते. आणि रविवारचं एक तरुण भारत साप्ताहिक नावाचं वेगळं साप्ताहिक निघायचो, त्याचे ते कार्यकारी संपादक होते. 1 वर्ष आम्ही तरुण भारत मध्ये सोबत काम केलेलं आहे. ही माहिती फक्त मी अविनाश दुधेच्या
माहितीसाठी. बरोबर बरोबर. आणि विनोदजी, श्याम मानव या माणसाचा परिचय तर आम्हाला तरुण भारताच्या स्तंभातून झाला. आणि हे हो. मोठं नवल वाटायचं की राष्ट्रीय स्वयंसंघाच्या मुखपत्रामध्ये वेगवेगळ्या बुवा हो. महाराजांचा भंडाफोड होतो आणि तरुण भारत ते छापतं. तर त्या काळात ती परंपरा होती. दिबा घमरे आणि मागो वैद्य सारखे सुजाण संपादक ताकदीने उभं राहायचे आणि मानव हे कृतज्ञतापूर्वक नमूद करतात. हे करताना देवेंद्र फडणवीसांचे वडील गंगाधर पंत फडणवीसांसोबत त्यांचे किती जवळचे संबंध होते. आणि गंगाधर पंत फडणवीस आणि त्या काळातली भाजपाची नेती, संघाची नेती मंडळी हे सांगायची की ते म्हणायचे की एके प्रसंगी देवरसांजवळ हा विषय गेला, बाळासाहेब देवरसांजवळ, की मानवांचा स्तंभ काय तुम्ही तरुण भारतामध्ये चालवता. तर बाळासाहेब देवरसांची त्यावर प्रतिक्रिया अशी होती की या निमित्तानं जर हिंदू धर्माच्या चुकीच्या गोष्टी बाहेर येत असतील आणि तेच जर कोणीतरी करत असेल तर आपण स्वागत केलं पाहिजे, अशी मानवांनी वेगवेगळी भूमिका मांडली. दुसरा गोष्ट की मानवांचे नंतरच्या काळात फडणवीस गडकरींशी अतिशय जवळचे संबंध होते आणि मानवांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात जादूटोना विधेयकाच्या विषयात या दोघांची अतिशय सकारात्मक भूमिका होती. आणि विनोदजी, मला इथे सांगितलं पाहिजे की या विषयाबाबत मानवांना पुरोगामी होतात अनेकदा क्रिटिसिझमला समोर जावं लागलं की श्याम मानवाला RSS बद्दल आणि भारतीय जनता पक्षाबद्दल एवढं प्रेम काय होतं. पण मानवांना जे जवळ नव्हतात, मग विनोद देशमुख असेल, मी असेल किंवा चंदू असेल, या सगळ्यांना एक गोष्ट माहिती आहे की तो माणूस विवेकवादी कार्यकर्ता आहे. अमुक माणूस एका विचारसरणीचा आहे म्हणून त्याला द्वेष करायचा नाही. माणसं माणसासारखी असली पाहिजे. त्यामुळे सर्व वर्तन मानवांचीच आहे. प्रश्न असा आहे की असं जर असताना मानव देवेंद्र फडणवीसांबद्दल एवढे आक्रमक आता का झाले. विषय हा आहे. याचं कारण आता ज्या चर्चेमध्ये होतं की चंदूने जे मुद्दे उपस्थित केले की 2019 नंतरचे देवेंद्र फडणवीस फार वेगळे. म्हणजे दुर्दैवाने महाराष्ट्रात जे सुराचं राजकारण सुरू झालं, त्याचे सत्तेतले जे काही घडामोडी कारणीभूत असेल त्यावर आपण हा चर्चेचा विषय नाही, पण त्यात नकळतपणे गृहमंत्री म्हणून फडणवीसांचा रोल राहिलेला आहे. अनेक नेत्यांना धमक्या मिळणे, अनेक नेत्याच्या फायली काढणे, अनेक नेत्यांना चौकशा लावणे, यामध्ये नकळतपणे गृहमंत्री म्हणून फडणवीसांचा रोल आलेला आहे. आता एक अनिल देशमुखांच्या ज्या प्रकारची चर्चा सुरू आहे त्या प्रकरणाबाबत जे 3 ऍफिडेव्हिट बाबत अनिल देशमुख सांगतात किंवा मानवांनी त्याचा उल्लेख केला, ते खात्रीने सांगतात. ते लोकसभा निवडणुकी दरम्यान सांगितली, त्यासाठी त्या 13 महिन्याचा तुरुंगवासही भोगला. आणि ते जर सगळं खोटं आहे तर पुन्हा एकदा देशमुखांना तुरुंगात टाका. पण याबद्दल बोलायचंच नाही. आणि याबद्दल बोललं तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे विरोधक ठरता, तुम्ही राजकीय भूमिका घेता, असं कसं म्हणता. माझं म्हणणं असं की विनोदजी असेल किंवा आणखी कुठल्या विचारसरणीचे कार्यकर्ते असतील, या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत मला सांगितलं पाहिजे की अनेक भाजप आणि संघाचे कार्यकर्ते मोदी आणि शहाच्या अतिरेकाबद्दल बोलत होते. मी माझ्या अमरावतीचं उदाहरण देतो मनोज, की भाजपने इथे नवनीत राणांची उमेदवारी लादली, त्याबद्दल अमरावती शहरातले अनेक RSSचे कार्यकर्ते, अनेक बीजेपीचे कार्यकर्ते ठामपणे नवनीत राणांच्या विरोधात काम केलं. याला विवेक म्हणतो. आणि या देशातले, या राज्यातले जे जे विवेकी कार्यकर्ते आहे त्यांचं हे काम आहे की नेता कोण आहे महत्वाचं नाही. मी जसं म्हटलं की आणीबाणीच्या काळात अनेक काँग्रेसचे आणि समाजवादी कार्यकर्त्यांना इंदिरा गांधींना विरोध केला. तीच गोष्ट आज भाजप आणि RSSच्या वरतले विवेकी कार्यकर्ते मोदी शहाला विरोध करत आहे. आणि ही गोष्ट मानव जर करत असेल, तुम्हाला एकदम इतकं धुमायचं कारण काय. मानवांनी जे मुद्दे उपस्थित केले, देवेंद्र फडणवीस तुझ्या राजकारणात ताकद देत आहे का हे तपासलं पाहिजे. आणि हे करत असेल तर देवेंद्र फडणवीसांबद्दल बोललं पाहिजे. हा मुद्दा आहे. विनोदजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. विनोद देशमुखजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का. कारण तांत्रिक काही अडचणींचा सामना करावा लागतोय. काही ठिकाणी नेटवर्क अजिबातच चांगलं नाही. अविनाश पाठक यांना सुद्धा जोडून घेण्यामध्ये खूप आम्हाला कसरती कराव्या लागल्या. शेवटी त्यांच्याशी काही संपर्क होत नाही आहे. विनोद देशमुख यांच्याकडे आपण येऊ, पण मुद्दा माझा असा आणखी एक आहे की यातून असा एक साधारणतः अंदाज काढला जातोय की ही सगळी माहिती मानवांकडे जी आलेली आहे ती हेतुपुरस्सरपणे पोहोचवली गेली आणि ती केवळ आणि केवळ फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी म्हणून मानव त्या सगळ्या माहितीचा वापर हा करतायत. चंद्रकांतजी. मनोजजी, मला पहिले हे सांगायचं आहे की आता मानवांचे जे आरोप मीडियामध्ये उसळले आहेत हे मानव गेल्या 6 महिन्यांपासून बोलत आहेत. आता जो आरोप होतोय की निवडणुकीच्या तोंडावरती मानवांनी हे मुद्दे उपस्थित केले, तर याचा दोष मानवांना नाही, या मीडियाला, आजच्या हप्त्या मीडियाला हा दोष आहे. कारण मानव हे 6 महिन्यापासून बोलून राहिले. 6 महिन्यांच्या अगोदर अनिल देशमुख हे सगळं बोलले आहेत नागपूरच्या देशपांडे सभागृहात की माझ्यासोबत हे सगळं घडलं आहे म्हणून. पण त्यावेळी मीडियाने त्यांना महत्व दिलं नाही.
पण आता निवडणुका जवळ आल्या म्हणून मीडिया त्या गोष्टीला महत्व देत आहे. ते मुद्दे त्यांनी उचलले आहेत मीडियाने, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा उचलण्याचा दोष ज्याला काही आपण म्हणू तो मीडियावरती आजच्या आहे. आणि अनिल देशमुखांनी सुद्धा मी सांगितलं की त्यांनी सुद्धा अगोदर भूमिका मांडली होती. या शासनाला विरोध आता जे मानव सरांच्या भूमिकेबद्दल बोलले जाते, ह्याच लोकांना आपण हाही प्रश्न विचारला पाहिजे की रामदेव बाबांसारखा एखादा व्यक्ती जो त्यांचा बिझनेसमध्ये आहे किंवा एक धार्मिकतेत आहे किंवा योगात याच्यात आहे, तो माणूस जेव्हा राजकारणावर बोलतो तर ते चालते. तो माणूस जर भाजपची बाजू घेतो, RSSची बाजू घेतो, तर त्याच्यावरती कोणी आक्षेप घेत नाही की हा माणूस कसा काय यांची भूमिका घेतो किंवा यांना कोणी सुपारी दिली असेल. पण श्याम मानवांवरती आरोप असा केला जातो की श्याम मानव सुपारी घेतली असेल, श्याम मानव सुपारी घेऊन काम करतात. हे आरोप लावणारे जे आहेत त्यांना सुद्धा चांगल्या तऱ्हेने माहित आहे की श्याम मानव हा माणूस पैशाने विकला जाऊ शकतो का, त्यांना सुद्धा याची खात्री आहे. पण या देशात आता नवीनच, आपल्या राज्यात म्हणा देशात म्हणा, नवीनच अशी व्याख्या केली आहे की शासनाला विरोध म्हणजे या देशाला विरोध. जर ही व्याख्या आपण ग्राह्य धरली तर गेल्या 70 वर्षात तुम्ही जनसंघ म्हणा, भाजप म्हणा, RSS म्हणा, या लोकांनी 60 ते 65 वर्ष सतत हे लोक विरोधात होते, विरोधी पक्षात होते, या सरकारला सतत विरोध करत होते. मग ते सुद्धा देशद्रोही होते का? ते सुद्धा देशाला विरोध करत होते का? इथं जर सामान्य माणसाला कोणती बाजू पटली नाही, कोणती बाजू आवडली नाही, तर त्यांनी बोलायचं नाही का? आज सामान्य माणूस आहे, इथं 1200 रुपये तुम्ही सिलेंडर केलं, 110 रुपये लिटर पेट्रोल केलं, इथं बेरोजगारी प्रचंड वाढली, त्याचा फटका जर एखाद्या सामान्य माणसाला बसला आणि त्यांनी जर म्हटलं की खूपच महागाई वाढली, आम्हाला खूप मोठा फटका बसतोय, आमचं बजेट कोलमडलं, तर त्याला तुम्ही असं म्हणाल का हा काँग्रेसचा कार्यकर्ता आहे म्हणून, काँग्रेसचा प्रवक्ता आहे म्हणून, काँग्रेसने त्याला सुपारी दिली म्हणून? ज्याला त्रास होतोय, ज्याला चटके बसतात त्या गोष्टीचे तो बोलणारच आहे. आणि ज्यांनी असं सुरुवात राजकारण कधीच पाहिलं नाही, या स्तराचं राजकारण कधीच पाहिलं नाही, त्या श्याम मानवांनी जर हे त्यांना बघितल्यावरती त्यांना त्रास होत असेल, त्यांना असं वाटत असेल की हे बदललं पाहिजे, तर त्यांनी आपली भूमिका मांडणं, ही बाजू घेतली म्हणजे फक्त श्याम मानव गेल्या 6 महिन्यांपासून फक्त अनिल देशमुखांची बाजू मांडत नाही. ज्ञानेश वाकुडकर हे सुद्धा सामाजिक चळवळीमध्ये होते आणि त्यांनी राजकीय पक्ष स्थापन केला किंवा आघाडी स्थापन केली. तर राजकीय आघाडी, राजकीय पक्ष स्थापन करून सुद्धा तुम्ही राजकीय त्याच्या बाजू मांडू शकता, हा एक पर्याय आहे. यावरही समाजामध्ये चर्चा होते, त्याचं काय उत्तर देणार? राजकीय राजकारणात जर त्यांना जायचं असलं, मी अगोदरच म्हटलं की ते अगोदरच गेले असते, पण त्यांनी एका कार्याला, आम्हाला ते नेहमी सांगतात की अंधश्रद्धा निर्मूलनाचं हे एकच असं कार्य आहे की अजून आपल्या 4-5 पिढ्या खपून जातील याच्यासाठी, ते काम पूर्ण होणार नाही. त्यामुळे जर आपल्याला ते काम करायचं आहे सामाजिक, तर त्याच्यावरचा फोकस जर आपण राजकारणाकडे वळवला तर ते चुकीचं होईल. त्या कामाला आपण न्याय देऊ शकणार नाही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या. त्यामुळे त्यांनी ते आजपर्यंत कधी अशी भूमिका घेतली नाही. परंतु जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम आहे ते कामं करताना सुद्धा या सरकारमुळे अडचणी येऊन राहिल्यात. म्हणजे धीरेंद्र शास्त्री जो नागपूरमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याबद्दल श्याम मानवांनी लेखी अर्ज दिला होता की या व्यक्तीचं हे वक्तव्य जादूटोणा विरोधी कायद्यानुसार या कलमानुसार हे बसते, याच्यावरती गुन्हा दाखल होतो. जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रत्येक शब्द जो ड्राफ्ट केला आहे तो प्राध्यापक श्याम मानवांनी केला आहे. त्यामुळे त्यांना त्याचं चांगलं नॉलेज आहे की धीरेंद्र शास्त्री जे बोलले ते त्या गुन्ह्यात त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात की नाही. असं असताना श्याम मानवांच्या अर्जाची दखल न घेता त्यांना रातोरात पळवले जाते धीरेंद्र शास्त्रींना इथून, नागपुरातून. आणि दुसऱ्या दिवशी नागपूरचे कमिशनर प्रेस घेतात. ते प्रेस घेऊन सांगतात कमिशनर की जादूटोणा विरोधी कायद्यानुसार यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत आणि त्यांना क्लीन चिट देतात दुसऱ्याच दिवशी. म्हणजे किमान चौकशीचं नाटक केलं असतं की आम्ही तुमची तक्रार घेतली आहे, आम्ही चौकशी करतो, आणि 2 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर म्हटलं असतं की यांच्यावरती गुन्हे दाखल होत नाही, तर कळलं असतं आपल्याला. पण जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार समिती सुद्धा जी आहे ती सुद्धा ठाकरे सरकार गेल्यापासून त्या समितीची एकही मिटिंग झालेली नाही. त्या समितीचा सगळं टोटल संपूर्ण काम थांबवण्यात आलेलं आहे. एक पाऊलही ते काम पुढे गेलेलं नाही आहे. आणि डार्विनचा सिद्धांत अभ्यासक्रमातून वगळणाऱ्यांना जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसार किती प्रमाणात करा वाटत असेल हे तुम्हाला आम्हाला नक्कीच आपण समजून घेऊ शकतो. माझा हा प्रश्न अविनाश दुधे यांच्यासाठी सुद्धा आहे. विनोद देशमुख यांनाही तांत्रिक सगळ्या कसरतीचा सामना करावा लागतो. आम्ही वारंवार त्यांच्याशी संपर्क साधतोय.
अविनाश दुधे, एक मुद्दा असा आहे की राजकीय आघाडी किंवा राजकीय पक्षाची स्थापना मग का केली जात नाही, अशा पद्धतीचे आरोप जर मुद्दा हा वारंवार आता सोशल मीडियावरच्या कॉमेंट्स मध्ये सुद्धा विचारला जातोय. माझा आवाज येतोय म्हणून इथे वीज गेली आहे त्यामुळे माझा चेहरा दिसत नसेल पण आवाज येतोय ना? येतोय. आवाज येतोय. हा, येत मुळात राजकारण प्रत्येक क्षेत्राचा राजकारणाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो. म्हणजे इतर क्षेत्रातल्या माणसांनी राजकारणावर बोलू नये, राजकीय व्यक्तीवर बोलू नये, हे मुळात चूक आहे. जेव्हा जेव्हा गोष्ट टोकाला पोहोचते, अतिरेकाला पोहोचते, तेव्हा कुठल्याही क्षेत्रातल्या माणसांनी राजकारणाबद्दल बोललं पाहिजे. किंबहुना तो जर अशा आणीबाणीच्या प्रसंगी निष्क्रिय राहत असेल तर तो समाजाप्रती आपलं कर्तव्य निभावत नाही असं म्हटलं पाहिजे. श्याम मानवांचा जो इतिहास आहे तो पाहता त्यांनी वेगवेगळी थेट राजकीय भूमिका जरी घेतली नसेल तरी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करताना जिथेही कुठे राजकीय पक्षात किंवा राजकीय नेत्याचा संबंध आला त्यांनी टीका केली आहे. तुला आठवत असेल की सत्यसाई बाबाचं जेव्हा देशभर प्रस्त होतं आणि काँग्रेसचे नेते नरसिंहराव पासून तर अशोक चव्हाण पर्यंत त्यांची पाद्यपूजा करायचे, त्या काळात त्या विषयात अतिशय ठामपणे विरोध करणारे श्याम मानवच होते. आताही लक्षात घे की देवेंद्र फडणवीसांना पर्सनल विरोध नाही आहे. पुन्हा पुन्हा देवेंद्र फडणवीसांबद्दल आज आमच्या एका मित्रांनी म्हटलं की हे देवेंद्र लष्कर, देवेंद्रचे जे समर्थक आहेत ज्या ताकदीनं इथं मानवांची बदनामीच्या मागे लागले आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुळात 2019 पासून कसं राजकारण केलं, या राज्यातले दोन मोठे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हे फोडण्यासाठी कुठल्या प्रकारचं राजकारण केलं. बरं, हे राजकारण केलं हे नाकारत नाही फडणवीस. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं की त्यांच्या पत्नीने एका मुलाखतीत सांगितलं की रात्रीच्या होडी घालून हे बाहेर पडायची शिंदेना भेटायसाठी किंवा त्या लोकांना भेटायसाठी. त्यामुळे आणि राज्यात जे विद्वेषाचं वातावरण झालं, तुला मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरची घटना माहित असेल. अमरावतीमध्ये भिडे गुरुजी नावाचा माणूस तो म्हणतो की महात्मा गांधी हा मुस्लिम व्यक्तीपासून जन्मलेला आहे. म्हणजे तो इंडिकेट करतो की महात्मा गांधीच्या आईचे मुस्लिम व्यक्तीसोबत संबंध होते. इतक्या हीन पातळीवर भिडे गुरुजी बोलतो. त्या भिडे गुरुजीबद्दल जेव्हा पत्रकार देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारतात तेव्हा देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य असतं ते आमचे गुरुजी आहेत. अशा प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्यांनी भूमिका घ्यायची नाही का? आता चंदूने तो मुद्दा उपस्थित केला की धीरेंद्र शास्त्री खुल्या अस्पृश्यतेबद्दल बोलतो, अंधश्रद्धेबद्दल बोलतो, त्याविरुद्ध. आणि या सगळ्या बुवा महाराजांना विषमता पसरवणाऱ्या लोकांना जर देवेंद्र फडणवीसच्या कार्यकाळात राजवटीत समर्थन मिळत असेल तर त्यांच्या विरुद्ध बोलणे अजिबात राजकीय भूमिका ठरते. त्यासाठी राजकीय पक्ष काढायची गरज नाही. ज्यावेळी या देशात असा अतिरेक माजवला गेला, तो इंदिरा गांधीच्या काळात असेल किंवा कुठल्याही राज्यकर्त्याच्या काळात असेल, त्या काळात वेगवेगळ्या सामाजिक चळवळीतील लोक उठले आणि त्यांना ते भान असतं की आपली भूमिका कुठपर्यंत तो विरोध करणं. या लोकसभेच्या निवडणुकीत केवळ मानव नाही, महाराष्ट्रातल्या अनेक निर्भय बनवची चळवळ होती, दक्षिणायनची चळवळ होती, इकडे श्याम मानवांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते उतरले होते. अनेक संघटना, अनेक संस्था अतिशय ताकदीने उतरल्या आणि देश पातळीवरही योगेंद्र यादव सारखी अनेक माणसं अनेक संघटनांना सोबत घेऊन लढत होते. हे काय सरकारच्या विरोधक होते का? हे वृत्तीचे आणि धोरणांचे विरोधक होते. आणि यांचा लढा हा कायम सत्तेशी असतो. हे केवळ बीजेपी सत्तेत आहे म्हणून नाही, काँग्रेस विरुद्ध हे लढलंय. सत्तेला माद असतो, सत्तेला उन्माद असतो. त्यामुळे हे लढणं प्रत्येक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांना मस्ट आहे. त्यामुळे यात मला गरज वाटत नाही राजकीय पक्ष काढण्याची. याविरुद्ध बोललं पाहिजे, आपल्या मर्यादित ताकदीशी काय लढलं पाहिजे असं मला वाटतं. विनोद देशमुख यांच्याशीही आपला संपर्क होऊ शकत नाही आणि अविनाश पाठक यांच्याशी आपण वारंवार बोलत होतो, कारण ती सुद्धा बाजू तेवढ्याच तुलनेनं यायला पाहिजे आणि त्यांनाही आपण पुरेसा वेळ बोलण्यासाठी विनोद देशमुखांना दिला आणि पाठक आले असते तर आपण त्यांनाही तेवढाच वेळ दिला असता. पण ही चर्चा मी आता इथेच थांबवतो. बऱ्याच मुद्द्यांची उकल झाली, बऱ्याच मुद्द्यांवरती विनोद देशमुख यांनीही आपलं परखड भाष्य केलंय. आता ही चर्चा पुढे ठेवायची असेल तर केवळ झटाले आणि अविनाश दुधे यांच्या सोबतच ही चर्चा करता येईल, पण मग त्या बाजूवर तो अन्याय ठरू शकतो आणि म्हणून मी ही चर्चा इथेच थांबवतो. विनोद देशमुख, चंद्रकांत झटाले आणि अविनाश दुधे या 3 ज्येष्ठ पत्रकारांचे मी खूप खूप आभार मानतो आणि ही चर्चा इथेच थांबवतो. ही चर्चा आपल्याला कशी वाटली आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल आमचं सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकॉनवर बटन दाबा आणि सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.